बघा इथे ना मस्तपैकी कट करून घेतली आहे, अशी चौकोनी शेपमध्ये मला आवडतं म्हणून तसं कट केले. पण रस येणार आहे ना ताटामध्ये. बरं चला बाकीचं वाढवतो बरं फटाफट. हाय हॅलो नमस्कार, कसे सगळे मजेत ना? मजेतच असायला हवं. मी भक्ती तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये. आणि आत्ता वाजलेले आहेत 11:15. आमचा नाश्ता वगैरे सगळं आवरलेलं आहे आणि मग बाकी काय काय होतं ते तर मी तुमच्यासोबत शेअर करतेच. त्याचबरोबर आज ना नानांना जायचं दीदींकडे, कारण मागच्या एका ब्लॉगमध्ये मी तुम्हाला सांगितलं की दीदींना बेबी झालेले आहे, सो ते बघण्यासाठी जायचं आहे. खरं तर एवढे दिवस त्या हॉस्पिटलमध्ये होत्या त्यामुळे काही गेलेच नाहीत, कारण त्याच म्हटलं की मग निवांत घरी आले की मग या, जेणेकरून मग थोडे दिवस थांबता पण येईल. सो हे आणि नाना दोघेही जाणार होते, पण आमच्या दोघींना सोडून त्यांना काही जाता येत नाही, कारण इथे आम्हाला कोणी सोबत नाही आहे आणि इमर्जन्सीमध्ये जर काही लागलं हे तर त्याच्यामुळे. आणि बाकी पिलूला घेऊन जर जायचं म्हटलं तर ऊन माहिती आहे कसं आहे, आणि त्यात ऊन आणि गरमी हे, आणि प्रवास खूप लांबचा आहे, कारण त्या आत्तापर्यंत गावी होत्या आणि गावी असत आम्ही गेलोही असतो सहज, काही प्रॉब्लेम नव्हता. पण आता त्या गेल्या त्या अहमदाबादला, सो आता तिकडे जाणं तर काही शक्य नाही एवढ्या लांब, त्याच्यामुळे मग यांनी कॅन्सल केलेले आणि फक्त नाना जाणार आहे. बऱ्याच दिवसांपासून एक रिक्वेस्ट होती की हे जे स्विंग क्रेडल आहे तर त्याचा रिव्ह्यू दे, कारण आता मी जवळपास 4 महिने झाले हे यूज करते आणि अजून ना 1 वर्ष 1.5 वर्षापर्यंत तर आरामात यूज करू शकते. आणि कसंही त्या दिवशी पण मी जो व्हिडिओ टाकला ना की ज्याच्यामध्ये मी पिलूला याच्यामध्ये झोपवत होती, तर बरेच जण म्हटले की तू तिला तुझ्याजवळ झोपवत जा, पण ती माझ्याजवळ झोपते खरं तर मोस्ट ऑफ द टाइम, पण खूपदा असं होतं की ती झोपतच नाही आणि तिला झोप आलेली नसते की काय माहित नाही. सो मी याच्यामध्ये टाकलं, थोडा वेळ झोका दिला तर मग ती झोपते. सो आता याचा रिव्ह्यू बऱ्याचदा मागितला होता, तर 4 महिने झाले मी वापरते आणि हे जे क्रेडल आहे तर ते मला तरी आवडलं. म्हणजे असं एकतर मूवेबल आहे, आपण फोल्ड करू शकतो. आता जेव्हा मी गावी गेले होते तेव्हा तिकडे पण घेऊन गेले होते, त्याच्यामुळे ते आपण म्हणजे व्यवस्थित आपल्याला ते फोल्ड करून नेता पण येतं आपल्याला कुठे जायचं असेल तर, त्यामुळे ते इझी खूप आहे. आणि त्याचबरोबर ना हे जे काय आपण झोका देतो ना तर तेव्हा अजिबात आवाज करत नाही. आता एवढ्या दिवसानंतर ते आवाज करत होतं, तर त्याच्यामध्ये तेल सोडलं की ओके होतं, म्हणजे असं खूप असं कर 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 जे आवाज करतात ना तसं काही खूप आवाज येत नाही. आणि शिवाय हे जे रबरचे हे आहेत ना, त्याला पाय काय म्हणू शकतो आपण, ग्रिपर, हा ते ग्रिप बसण्यासाठी, तर ते खूप जर आपण इकडे तिकडे तसंच ओढलं ना म्हणजे न उचलता, तर ते थोडंसं ग्रिप कमी होतं है ना, जाणवलं ना तसं. धुळी नव्हतं तसं, पण आपण मूव पण खूप केलं ना त्याला, त्यानं काय होत नाही, ते धूळ जास्त चिटकली ना खाली मग ते ग्रिप नाही करत. ते केस वगैरे काय जर अडकले त्याच्यामध्ये तर ते थोडंसं ग्रिप कमी होते, नाही तर बाकी ऑल ओव्हर छान आहे. शिवाय नेट असल्यामुळे कसं मच्छरचं टेन्शन नाहीये, कारण मच्छर भरपूर येतात त्याच्यामुळे मग नेटमुळे ते पण इझी जाते. फक्त प्रॉब्लेम हा आहे, म्हणजे मी सजेस्ट करेल की तुम्ही जेव्हा पण घ्याल ना तेव्हा ऑटोमॅटिक जे असतो तर तो घ्या. काहीतरी हा मी 2000ला घेतलेला आहे है ना, 1990 तेव्हा ऑफर चालू होती, आता 2200च्या आसपास असेल. सो हा घेण्यापेक्षा ना एक 5-6 हजार खर्च करून तुम्ही ऑटोमॅटिक घेतलं तर ते बेस्ट आहे. आम्ही तेव्हा घेतलं नाही म्हणून आम्हाला, कारण ते थोडा जरी थांबला तरी ते अजिबात गप्प बसत. हा, कारण पिल्लूचं कसं आहे, तो झोका थोडा जरी थांबला तर ती लगेच तिची कुई चालू होते. त्याच्यापेक्षा ऑटोमॅटिक असेल ना तर मग ते चालू राहतो. ते आम्हाला तेवढी आयडिया आली नाही अगोदर घेताना, आम्ही म्हटलं आपण थोडेच दिवस वापरणार आहेत. पण आता लक्षात येते की संध्याकाळच्या वेळेला म्हणजे रात्री मध्यरात्री जर तिला कधी झोका द्यायचा असेल ना तर हे थोडंसं अवघड पडते, त्याच्यामुळे याच्याऐवजी जर ऑटोमॅटिक घेतला ना तर ते कधी पण बेस्ट आहे. आणि आता ना नाश्ता केल्याच्या नंतर त्यांना काहीतरी गोड खाण्याची इच्छा झाली आहे, तर मला म्हटले की त्या दिवशी जो नानांनी खवा आणला होता ना, सो त्याची मला म्हणजे त्याच्यामध्ये साखर टाकून दे. तर म्हटलं साखर टाकून देण्यापेक्षा मस्तपैकी बर्फी बनवून देते, पटकन पण होईल आणि त्याच्याबरोबर साखर टाकण्यापेक्षा ना ती थोडीशी टेस्टी सुद्धा होईल. सो म्हटलं चला तुमच्यासोबत सुद्धा शेअर करते. हे बघा मस्तपैकी फ्रेश खवा आहे एकदम, आणि जो असा भट्टीतला असतो ना तो एकदम ताजा आणलेला आहे, त्यामुळे टेस्ट पण खूप छान येते. दरवेळी मी काय करते याच्यामध्ये फक्त साखर टाकते आणि तो फक्त असा परतून म्हणजे पेढ्या टाईप करून ना यांना देत असते खायला. पण म्हटलं ह्यावेळी आपण ना बर्फी ट्राय करूयात. सो याच्यातला थोडासा खवा मी ठेवते, कारण मला बनवायची आहे ती कुल्फी. ठेवू ना? तेवढं सगळं आणि अगोदर फक्त थोडंसं मेल्ट करून घेते, 5 मिनिटात वगैरे मेल्ट होईल. त्याला खाली काय लावले का तेल तूप काय? नाही, थोडंसं
चिटकून जाते बरं का. त्याचं तेल सुटतं, खूप सुटतं ना म्हणजे, त्याच्यामुळे काहीच नाही टाकलं. हे बघा मस्तपैकी आता खवाना मेल्ट झालाय आणि एक 5 मिनिट ह्याला मी परतून घेतलेलं आहे मेल्ट होण्यासाठी. त्याच्यामध्ये टाकते आता विलायची पूड आणि छान मिक्स करून घेते. तशी पांढरी मिक्स काय विलायची पूड आहे? त्याच्यामध्ये साखर मिक्स केली ना फुटण्यासाठी. प्लेटमध्ये काढून घेते. प्लेटमध्ये काढल्यानंतर ना थोडंसं याला नॉर्मल टेम्परेचरला येऊ देते, नाहीतर मग काय होईल याच्यामध्ये जर डायरेक्ट साखर टाकली तर पुन्हा हे अजून पातळ होईल आणि मग अजून आपल्याला ते परतत बसावं लागेल. त्याच्यापेक्षा थोडंसं नॉर्मल टेम्परेचरला येऊ देते, नंतर साखर मिक्स करते. आता ना खवा थंड झालाय आणि याच्यामध्ये मी टाकते पिठी साखर आणि व्यवस्थित मिक्स करून घेते. आणि ना माझ्याकडे असं टीन नाहीये बघा, त्याच्यामुळे मी हे जे फ्रीजमध्ये याच्यामध्ये मी शेंगा वगैरे ठेवते ना तेच प्लास्टिकचा हे घेतलाय डब्बा आणि त्याच्यामध्ये जो रॅप पेपर असतो ना तो टाकलाय. तुमच्याकडे बटर पेपर असेल तर तुम्ही टाकू शकता. आणि त्याच्यामध्ये हे काजू आणि बदाम टाकतीये मी. मुद्दाम मोठे मोठे केले तर छोटे बारीक करायचे, छोटे बारीक पण करू शकता. तर सगळं टाकल्याच्या नंतर व्यवस्थित पसरून घेते. झाली आपली बर्फी. डब्बा झालाय मोठा आणि त्याच्यामध्ये खवा झालाय कमी. फ्रीजरमध्ये ठेवून देते. एक अर्धा 1 तासासाठी जरी ठेवलं ना तरी ती सेट होणार. स्वतःचा नंतर ठेवते आणि त्यानंतर मी तुम्हाला दाखवते. A few moments later. बघा प्रॉब्लेम काय झाला माहितीये, मी इथे ऍडजस्टमेंट करण्याच्या नादामध्ये हे तेवढी प्लेन नाही वाटत आहे. नाहीतर बटर पेपर जर असेल ना, आता बटर पेपर नव्हतं माझ्याकडे खरं तर, त्याच्यामुळे मग हे मी असं ॲडजस्ट केलेलं आहे. सो याचे जे काही रेषा रेषा असतात ना, जे रॅप पेपरचं असतं बघा तो प्लेन नसतो अजिबात, त्याच्यामुळे ना ते थोडंसं उमटलेलं आहे. त्याच्यामुळे ती तेवढी अशी परफेक्ट वाटत नाहीये. अदरवाईज हे बघा छान दिसते तरी सुद्धा, हो ना. आता मी कट करते पहिले ना आणि दाखवते तुम्हाला कशी दिसते ते. बघा इथे ना मस्तपैकी कट करून घेतली आहे अशी चौकोनी शेपमध्ये, मला आवडतं म्हणून तसं कट केले. आता एवढा सगळा 8 तास केल्याच्या नंतर ना त्यांनी म्हणायला नको की एकदम पेड्यासारखी लागते. सो बघते आता काय म्हणतायत ते. आणि त्याचबरोबर जसं मी मगाशी तुम्हाला सांगितलं की नानांना जायचे आज दीदींकडे, सो ती सुद्धा तयारी करायची. थोडंसं बाकी घरातलं काम आवरते आणि नंतर मग ते सगळं करते. बॅग गेली मोठी तर त्याच्यामध्ये ते खरबूज वगैरे बसणार नाही. कोणती मोठी? ती मोठी बॅग ती तेवढी मोठी नाही, ती मध्यम साईजची जी आहे ना ती. ती नाही बसणार. हीच बरी पडेल ना. एवढ्याची गरज आहे का? ओपन नसतं केलं तरी चाललं, ओपन नसतं केलं तरी चाललं असतं. हे सांगणार नाही ना काही. ते तुपाचंच फुटलं बिटलं तर त्याला गाठ मार ना. आणि खरबूज टाकायची किती मोठं होईल त्याला. जाताना गाडीवर जाणार आहेत, डायरेक्ट बसमध्ये ठेवायचं गेले गेले. तिथपर्यंत आहे का? हां त्यांच्या जवळच. मध्ये त्या साईडला हे टाका ना खरबूज. खरबूजसाठी एक पिशवी. हे काय? हे एक हवा आहे त्याच्यामध्ये. खरबूज पिशवी. पिशवी म्हणजे कॅरी बॅग. मग हीच असू दे ना. फ्रीज मध्ये मी काढून ठेवले, थोडेसे काढून ठेवले त्यातले. मग अशीच पिशवी देतो. कारण ती मजबूत आहे. कॅरी बॅग वगैरे दिली तर ती तुटण्याची शक्यता आहे ना. एकदम घाई घाईमध्ये मस्तपैकी कुरड्या करते मी. तळल्या असताना तू चपात्या कर ना ग. ते पीठ पण दिसते ना तो फास्ट होईल जरा थोडं. मी विचार केला होता भजी पण बनवायची, पण आता यांची एवढी घाई चालली आहे ना, तिथे बस स्टॉपवर जाऊन अर्धा पाऊण तास बसती ना, पण घरून एवढी घाई असते की बस. काय बनवू का भजी? मग भजी का?
बनवू शकतो. मी पटकन लगेच हातीला तळून घेतलं असतं ना, कारण आपण त्या दिवशी पण पाडव्याच्या दिवशी काही भजी केले नाही. मग नानाच्या दिवशी पण होते. आता आज रस कसं करतोच आहे म्हणजे भजी पण करून बाकी तर काय. आणि तेवढा वेळ पण नाही लागत ना, पटपट नाही होतं. स्वतः घाईघाईमध्ये आम्ही बनवतोय स्वयंपाक. भजी हे नकोच म्हणत होते कारण उशीर होणार म्हणून, पण आता म्हटलं नाही आपण बनवूयाच, कारण मग करतोय आपण रसाचं तर मग भजी पण खायलाच पाहिजे. तर नाना पण तशा. आता असंच कुठून टाकू, हे हातावरच हे करून भजी बनवण्यामध्ये ना हे एकदम एक्सपर्ट आहे. त्याच्यामुळे एक्सपर्ट माणसाला काम केलं आहे. सो तिथे मास्टर शेफ अभिजित चेडे बनवत आहेत भजी. कोणती भजी? खेकडा भजी, कांदा भजी, नॉर्मल भजी, कशी भजी? काहीच नाही, फक्त भजी. फक्त भजी. ओके. तिथे माझ्या चपात्या बनवायच्या राहिल्यात तर ते म्हटले नाही मी भजीच बनवणार आणि मीच बनवायचे तर चालू आहे. चला चला पटापट. ते दिसलं मला, पण ठीक आहे आता सोडू का? सोडा. तापले का ते तेल? तापले का चेक करा एकदा थोडं वरतून. मला तेवढी भीती वाटते. तुम्ही कसं? ओके डन. कर पटपट. माझ्या मागे नका बरे लागू तुम्ही. कुणी उशीर केला? कुणी केला उशीर? काय करा? कुणी केलाय काय उशीर? माझं तर चालूच होतं काही ना काही काम. काय करू, झालं उशीर. बरं तुम्ही ताट वाढता हे दाखवू द्या ना मला एकदा. रसासोबत लोणचं कोण वाढतं बघू जरा. आपण कोण वाढतं रसासोबत आपण लोणचं? जोपर्यंत रस नाही तोपर्यंत तरी ठीक दिसते ना ते. पण रस येणार आहे ना ताटामध्ये. आल्यावर बघते काय करायचं. जोपर्यंत नाही तोपर्यंत तर चांगलं दिसते. बरं चला बाकीचं वाढवतो बरं पटापट. चला ताट. छान चालेल. रसासोबत नाना लोणचं होतात का? खात्यात म्हणले आमच्याकडे खाते. हे सर बिकू चुप. सर बघा नेहमी पिकूचूला असं मध्ये मध्ये करायचं असतं. आणि जेव्हा पण माझी अशी घाई होते ना तेव्हा मला ना हे नक्की हेल्प करतात, म्हणजे करतातच. कारण सण हे असेल तर माझी थोडीशी घाई होते. आणि भजी हा त्यांचा ना आवडता प्रकार आहे, त्याच्यामुळे ते स्वतः बनवतात आणि एकदम मस्त बनवतात. आज ना नानांना सुद्धा भजी खूप आवडली. आणि मग आता नानांची निघण्याची तयारी चालू होती. सो अगोदर इथे पिलूला भेटत आहेत आणि त्यानंतर मग निघतील. सो चला आता मी व्हिडिओ पण इथेच एंड करते. कसा वाटला ते मला नक्की सांगा. आणि आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खुश राहा, काळजी घ्या. बाय.